ठाकरेंच्या फुटीनंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्टवर गेली आहे। शरद पवारांचे काही खासदार पुन्हा शिंदेंच्या संपर्कात गेलेत का, हा सवाल उपस्थित झाला। त्यामुळे फुटीच्या अंदाजानंच आता हे राष्ट्रवादीचे खासदार अलर्ट मोडवर गेलेत। संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात आता खळबळ माजवली आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी। शिवाजी, खरं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्यांदा फुटला आणि त्याचमुळे शरद पवार यांचा पक्ष पण दुसऱ्यांदा फुटतो का, याचीच धसकी घेतल्यासारखं वाटतंय। अगदी याचा धसका घेणं साहजिक आहे, कारण याच्या अगोदर देखील ठाकरे गटाचे खासदार फुटण्या अगोदरच राष्ट्रवादीचे खासदार जे आहेत शिंदे यांच्या संपर्कात होते, याची माहिती समोर आली, त्याच्या बातम्या या समोर आल्या होत्या। मात्र हे ऑपरेशन बारगळ दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार यांच्या पक्षामध्येच हे खासदार जाणार होते आणि त्यांचं विलिनीकरण होणार होतं। मात्र अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानं आता हे पुन्हा खासदार जे आहेत ते पोरके झाले आणि त्यामुळं आता ह्या खासदारांचं पुढचं राजकीय भवितव्य काय। खरं तर शरद पवार यांचा पक्ष देखील एनडीए मध्ये सहभागी होईल याची शक्यता व्यक्त केल्या जात होत्या। मात्र भाजपच्या नेतृत्वाने तुम्ही थेट अजित पवार यांच्या सोबत या असं सांगितलं गेल्यानं अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांच्या पक्षाने घेतला होता आणि याची सगळे तपशील आपल्या समोर आले। मात्र आता जर पाहिलं गेलं तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या पक्षामध्ये तसं नेतृत्व नाहीये की जे महाराष्ट्रभर ओळखलं जाईल। मास लीडर नेतृत्व राष्ट्रवादीमध्ये नाही। शरद पवार आता थकलेले आहेत शरद पवार यांच्या पक्षामध्ये, मात्र त्यांचा दबदबा आजही कायम आहे। मात्र जर विचार केला तर या खासदारांना राजकीय भवितव्य कोणासोबत दिसतंय महाराष्ट्रामध्ये, राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष हा मराठा बहुल नेत्यांचा पक्ष आहे असं म्हटलं जात होतं। आता ते जे नेते आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत। त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे हे मराठा आहेत आणि भविष्यामध्ये शरद पवार यांचं नेतृत्व आज कायम आहे, मात्र भविष्यामध्ये या नेतृत्वासोबतच एकनाथ शिंदे हे मराठा असल्यामुळं आणि ग्राउंड झिरो पासून ते दिल्लीपर्यंत पोहोच असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे 24 आवर अवेलेबिलिटी आहे। त्यामुळं त्यांच्या कारखान्याचे सहकारी सूतगिरण्या हे जे प्रश्न आहेत त्यांना अनुदानाचे प्रश्न सरकारसोबत जुळून घेणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखलं जातं आणि त्यातील जे सगळे नेते आहेत ते कारखानदार आहेत बहुतांश। त्या कारखानदार नेत्यांना एकनाथ शिंदे जवळचे वाटतात। अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्या पद्धतीने त्यांच्यासाठी बार्गेनिंग करून त्यांना निधी देणारा नेता नाहीये, म्हणून ते त्यांच्या पक्षामध्ये जाण्याऐवजी म्हणजे अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याच्या ऐवजी ते थेट शिंदे यांच्या संपर्कात मधल्या काळात आले होते। त्यामुळं आता ज्या पद्धतीने केंद्रामध्ये ऑपरेशन राबवले जात आहेत, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधून एक तर ते एनडीए मध्ये येतात किंवा त्यांचे खासदार फुटले जात आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण होतो की शरद पवार यांचा पक्ष फुटणार का आणि जर फुटला तर कोणत्या पक्षांमध्ये तो विलीन होऊ शकतो किंवा त्यांचे खासदार कुठे जाऊ शकतात हा प्रश्न आहे। त्यामुळे त्यांचे खासदार शिवाजी, त्यामुळे धसका कायम आहे, तर शिंदेंनाच त्यांना प्रेफरन्स द्यावासा वाटतोय, ह्याकडे देखील महत्त्वाची गोष्ट म्हणून आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या अपडेटसाठी।